तुम्ही कधी विचार केला आहे का, मानव इतिहासातील सर्वात प्राचीन ज्ञान कोणते आहे? हो. स्वागत आहे तुमचं कथासार संस्कृती संवादमध्ये, जिथे आपण शोधतो सनातन ज्ञानाच्या गाभ्याला. नक्कीच. आज आपण प्रवेश करणार आहोत त्या महान ग्रंथात, ज्याने मानवाला विचार करण्याची पहिली दिशा दिली, ऋग्वेद. अगदी बरोबर. म्हणजे आज आपण या सखोल विश्लेषणात ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो खरंच खूप अवाढव्य आहे. आपण अशा एका डेटाबेसवर चर्चा करणार आहोत, जो हजारो ओळींचा आहे आणि मुळात एकाही चुकीशिवाय तो जतन केला गेलाय. हो, आणि तेही कोणत्याही हार्ड ड्राईव्ह शिवाय. हो ना, कागद नाही, काही नाही, फक्त मानवी आवाजाच्या जोरावर हे सगळं घडलंय. हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला प्रश्न पडला की मानव इतिहासातील ही इतकी अचूक ज्ञानव्यवस्था उभी कशी राहिली. तोच तर खूप मोठा कुतूहलाचा विषय आहे. म्हणूनच आज आपल्याकडे जे ऐतिहासिक संशोधनाचे पेपर्स आणि ऋग्वेदाच्या काही प्रती आहेत, त्यातून आपल्याला या वैश्विक ध्वनिरचनेचा म्हणजे सॉनिक आर्किटेक्चरचा वेध घ्यायचा आहे. आपण याच्या उगमापासून ते गूढ तत्वज्ञानापर्यंत सगळं समजून घेणार आहोत. तसं पाहिलं तर हा एक असा विषय आहे ज्याने हजारो वर्षांपासून आपल्या विचारांना दिशा दिली आहे. म्हणजे जेव्हा आपण ग्रंथ हा शब्द वापरतो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर एखादं पुस्तक, शाई आणि तो ग्रंथ लिहिणारा एखादा लेखक येतो. पण ह्या स्रोतांमधनं जेव्हा आपण ऋग्वेदाचा अभ्यास करतो तेव्हा या सगळ्या पारंपरिक संकल्पनांना बाजूला ठेवावं लागतं. अच्छा, म्हणजे हा ग्रंथ मानवी कल्पनेच्या पलीकडचा आहे असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आणि म्हणूनच तुमच्या श्रोत्यांमध्ये तुम्हाला अपौरुषेय हा शब्द वारंवार दिसला असेल. हो, एक्झॅक्टली. मला तोच प्रश्न विचारायचा होता. अपौरुषेय म्हणजे जे मानवाने निर्माण केलेलं नाही. पण एक सेकंड, हे कसं शक्य आहे? शेवटी माणसांनीच ते मंत्र उच्चारले ना, मग कोणी लिहिलेच नाहीत असं कसं म्हणता येईल? आपण प्रत्येक गोष्टीचा एक लेखक शोधत असतो. पण इथे अपौरुषेय याचा अर्थ जादू असा नाहीये, त्याचा अर्थ शोध असा आहे. म्हणजे डिस्कव्हरी. हो, जसे निसर्गाचे भौतिक नियम असतात. आता मला सांगा, न्यूटनने गुरुत्वाकर्षण तयार केलं का? नाही, त्यांनी त्याचा शोध लावला. म्हणजे अरे वा, मला लिंक लागतीये. जसे न्यूटनने ग्रॅव्हिटी डिकोड केली, तसंच प्राचीन ऋषींनी हे मंत्र रचले नाहीत, तर ध्यानाच्या अवस्थेत ते पाहिले आणि ऐकले. अगदी बरोबर. ते विश्वामध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या ऊर्जा आणि ध्वनीच्या लहरी होत्या आणि ऋषींनी एका रेडिओ रिसिव्हरसारखं काम केलं. क्या बात आहे. त्यांनी त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं आणि तो डेटा जणू डाउनलोड केला. हो ना, म्हणूनच त्यांना लेखक न म्हणता द्रष्टा म्हणतात. जो पाहतो तो द्रष्टा. आणि म्हणूनच या ज्ञानाला श्रुती असं म्हणतात. श्रुती म्हणजे जे ऐकलं गेलं आहे ते. पण मग हे सगळं लिहून का नाही ठेवलं त्यांनी? कारण त्या काळात तशी गरजच वाटली नाही किंवा लिपी नव्हती. हे ज्ञान हजारो वर्षे केवळ पाठांतराने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं गेलं. बापरे, हजारो वर्ष. हो, फक्त आवाजाच्या आणि ध्वनीच्या माध्यमातून. हे ऐकायला खूप भारी वाटतंय, पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे अशक्यप्राय आहे. म्हणजे आपण काल काय बोललो ते आपल्याला आठवत नाही, आणि हे लोक एवढे लाखो शब्द एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देत होते. यात मानवी चुका नाही झाल्या? एखाद्या शब्दाचा उच्चार बदलला किंवा एखादा शब्द गहाळ झाला, असं काहीच घडलं नाही? हेच तर सर्वात मोठं आश्चर्य आहे. याचसाठी वैदिक विद्वानांनी आवाजाचं एक अत्यंत प्रगत विज्ञान विकसित केलं होतं. म्हणजे त्यांनी नुसतं पाठांतर नाही केलं? नाही, त्यांनी शब्दांची गणितात विभागणी केली. म्हणजे संहिता पाठ, पदपाठ आणि क्रमपाठ अशा पद्धती तयार केल्या. पण यातली सर्वात अवाक करणारी पद्धत म्हणजे घनपाठ. घनपाठ? हां. हे कसं काम करतं? यात मंत्रांतील शब्दांची एक विशिष्ट प्रकारे गुंफण केली जाते. उदाहरणार्थ, समजा 1, 2 आणि 3 असे 3 शब्द आहेत. पुढे? तर ते फक्त 1, 2, 3 असे नाही वाचले जात. ते 1, 2, 2, 1, 1, 2, 3, 3, 2, 1 आणि पुन्हा 1, 2, 3 अशा क्रमात उच्चारले जातात. अरे बापरे, म्हणजे हे एका आधुनिक कम्प्युटरच्या एरर करेक्शन कोड सारखंच झालं की? अगदी तसंच. पण यातून चुका कशा टळतात? हे बघा, जेव्हा तुम्ही एखादा वाक्य सरळ वाचता तेव्हा एखादा शब्द सुटला तर पटकन लक्षात येत नाही. पण घनपाठमध्ये जर विद्यार्थ्याने 2 हा शब्द विसरला तर तो 2, 1 किंवा 3, 2, 1 ही साखळी पूर्णच करू शकणार नाही. ओहो, लेईचा क्रम तिथेच तुटेल. बरोबर. हे गणित इतकं अचूक आहे की चूक झाली तर सिस्टम लगेच ती फ्लॅग करते आणि पुढे जाणं थांबवते. म्हणजे त्यांनी ध्वनीच्या माध्यमातून माहिती जतन करण्याचं एक शुद्ध गणितच तयार केलं होतं. हो,
आणि याच रचनेमुळे काश्मीरपासून ते केरळपर्यंत कुठेही सापडलेल्या हस्तलिखितांमध्ये एका स्वराचाही फरक आढळत नाही. हे मानवी इतिहासातील डेटा प्रिझर्वेशनचं सर्वात महान उदाहरण आहे. खरंच थट्ट करणार आहे. आता आपण याच्या रचनेकडे वळूया. इतका मोठा डेटाबेस त्यांनी संघटित कसा केला? मला स्रोतांमध्ये दिसतंय की यात काही मंडले आहेत. हो, ऋग्वेद हा एकूण 10 मंडलांमध्ये विभागलेला आहे. बरं. यात 1028 सूक्ते आहेत आणि सुमारे 10,600 मंत्र आहेत. बरं. यातली 2 ते 7 ही मंडळे सर्वात प्राचीन मानली जातात. त्यांना कौटुंबिक पुस्तके किंवा फॅमिली बुक्स म्हटलं जातं. कौटुंबिक पुस्तके म्हणजे हे एखाद्या विशिष्ट कुटुंबाची मालमत्ता होती की काय? मालमत्ता नाही, ती जबाबदारी होती. ही मंडळे विश्वामित्र, वसिष्ठ, अत्री अशा विशिष्ट ऋषींच्या कुळाशी संबंधित आहेत. या कुटुंबांनी तो डेटाबेस जतन करण्याची जबाबदारी घेतली होती. अच्छा, म्हणजे माहितीचं विकेंद्रीकरण झालं होतं. अगदी. आणि मग 9वे मंडल येते, जे पूर्णपणे सोम देवतेला समर्पित आहे. सोम हे मानवी जाणीवेच्या उच्च अवस्थेचं प्रतीक आहे आणि पहिले व 10वे मंडल हे विस्तृत तत्वज्ञान मांडतात. इथे माझा एक प्रश्न आहे. मी जेव्हा हे वाचत होतो ना, तेव्हा एक गोष्ट जाणवली. जगातील बहुतांश प्राचीन संस्कृतींमध्ये ज्ञान आणि अधिकार फक्त पुरुषांपुरतेच मर्यादित होते. बरोबर. समाजव्यवस्था अत्यंत पितृसत्ताक होती. मग ऋग्वेदाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो का? हे ज्ञान फक्त पुरुष ऋषींपुरतेच मर्यादित होतं का? हा एक अतिशय महत्वाचा गैरसमज आहे, जो दूर होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या स्रोतांमधील नोंदी याचं स्पष्ट उत्तर देतात, अजिबात नाही. अच्छा. ऋग्वेदात घोषा, लोपामुद्रा, अपाला अशा जवळपास 30 ऋषिकांचा म्हणजे महिला ऋषींचा स्पष्ट उल्लेख आहे. अरे वा, 30 ऋषिका. हो. आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या ऋषीने केवळ मंत्रांचं पठन केले नाही, तर त्या स्वतः या मंत्रांच्या द्रष्ट्या होत्या. त्यांच्या नावे स्वतंत्र सूक्ते आहेत. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे त्या काळात आध्यात्मिक प्रगती ही लिंगभेदावर नव्हे, तर जाणीवेच्या पातळीवर आधारित होते. नक्कीच. जो कोणी त्या उच्च जाणीवेप्रत पोहोचेल तो हे ज्ञान प्राप्त करत असे. तत्कालीन समाज हा कृषी आणि पशुपालनावर आधारित होता आणि तिथे स्त्रियांना यज्ञात आणि शिक्षणात समान स्थान होतं. क्या बात है. ज्ञानाची मक्तेदारी कोणा एकाकडे नव्हती. तर आता या ऋषींनी नेमकी कशाची स्तुती केली आहे यावर बोलूया. आपण नेहमी ऐकतो की ऋग्वेदात फक्त निसर्गाच्या शक्तींची पूजा केली आहे, म्हणजे पाऊस पडावा म्हणून इंद्राची पूजा. हे खरंच इतकं साधं आहे का? वरवर पाहता तसंच दिसतं. ऋग्वेदात अग्नी, इंद्र, सोम, उषा यांची स्तुती आहे. पण या केवळ निसर्गाच्या शक्ती नाहीत, तर ती ऊर्जेची विविध रूपं आहेत. ऊर्जेची रूपं म्हणजे कसं? अग्नी हे बदलाचं प्रतीक आहे, इंद्र हे शक्तीचं. पण जर आपण याच्या गाभाऱ्यात गेलो तर या सर्वांच्या वर एक अत्यंत गूढ संकल्पना आढळते, ऋत. ऋत हा शब्द खूपच ताकदवान वाटतोय. याचा अर्थ काय? ऋत म्हणजे विश्वाचा नैसर्गिक आणि नैतिक नियम, कॉस्मिक ऑर्डर. सूर्य रोज वेळेवर उगवतो, नद्या वाहतात, हे सगळं ज्या वैश्विक गणितामुळे चालतं ते म्हणजे ऋत. आणि हे फक्त भौतिक नाहीये. मानवी जीवनात सत्य आणि नीतीचं आचरण करणं म्हणजेच ऋतचं पालन करणं. हेच ऋत पुढे भारतीय तत्वज्ञानात धर्व बनलं. ओके, आता मला थोडी लिंक लागतीये. आपण नेहमी यज्ञ या प्रक्रियेबद्दल ऐकतो. यज्ञ म्हणजे नुसतं अग्नीत आहुती देणं असं वाटतं आपल्याला. पण जर ऋतच्या संदर्भात बघितलं सांगा, तर मला इथे एक सादृश्य सुचतंय. मला असं वाटतं की यज्ञामधला अग्नी हा जणू काही एक वैश्विक पोस्टमन आहे. अरे वा, वैश्विक पोस्टमन. हो ना. आपण अग्नीत जी भौतिक आहुती देतो ती तो सूक्ष्म ऊर्जेत रूपांतरित करतो आणि देवांपर्यंत पोचवतो. आणि हे करताना जे मंत्र म्हटले जातात ते त्या विशिष्ट ऊर्जेला जागृत करणारे पासवर्ड किंवा व्हायब्रेशनल कीज आहेत. अचूक पासवर्ड टाकला तरच ती फ्रिक्वेन्सी मॅच होईल. अतिशय सुंदर सादृश्य आहे हे. आणि याच आधारावर मी तुम्हाला सांगते की ही सिस्टीम काम कशी करते. ऋग्वेदात अग्नीला दूत म्हटलंच आहे. अच्छा, म्हणजे मेसेंजर. हो. आणि थर्मोडायनामिक्सच्या नियमानुसार ऊर्जा नष्ट होत नाही, तिचं रूपांतर होतं. आपण जे अर्पण करतो त्याचं अग्नीद्वारे सूक्ष्म ऊर्जेत आणि मंत्रांच्या ध्वनीत रूपांतर होतं. म्हणजे जर मंत्रांचा उच्चार अचूक असेल तरच त्या लहरी विश्वातील त्या ऊर्जेशी रेझोनेट करतील. अगदी बरोबर. ही एक परस्पर सहकार्याची भावना आहे. मानव निसर्गाला सूक्ष्म ऊर्जा देतो आणि निसर्ग परत मानवाला समृद्धी देतो.
इथे निसर्गावर विजय मिळवण्याची कल्पना नाही, तर समरस होण्याची वृत्ती आहे. हां, विचार किती शांत आणि समतोल आहे. पण आता मला त्या 10व्या मंडळाबद्दल विचारायचंय. स्रोतांमध्ये याचा उल्लेख खूप येतो. तिथे विश्वाच्या निर्मितीचे काही गूढ प्रश्न आहेत असं म्हणतात. हो, 10व्या मंडळातील तत्वज्ञान म्हणजे मानवी विचारांच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. तिथे पुरुष सूक्त आणि विशेषतः नासदीय सूक्त पाहायला मिळतं. नासदीय सूक्त हे वाचताना मला अक्षरशः अंगावर काटा आला होता. हो ना. त्याची सुरुवातच इतकी गूढ आहे की तेव्हा असतही नव्हते आणि सतही नव्हते. तिथे फक्त अंधार होता. बरोबर. सूक्त सांगतं की तिथे हवा नव्हती, आकाश नव्हता, मृत्यू नव्हता आणि अमरत्वही नव्हतं. फक्त एक अथांग ऊर्जा होती. आणि मग त्यातून काम आणि तप यांद्वारे सृष्टीची निर्मिती झाली. हे तर एखाद्या आधुनिक बिग बँग थेरीसारखं वाटतंय. पण या सूक्ताचा शेवट मला सर्वात जास्त अचंबित करतो. कोणता? बघा, बहुतांश ग्रंथ अंतिम सत्य सांगण्याचा दावा करतात, पण हा ग्रंथ तसं करत नाही. शेवटच्या ओळीत ते म्हणतात की ही सृष्टी कशी निर्माण झाली हे त्या परमेश्वराला माहीत असेल किंवा कदाचित त्यालाही माहीत नसेल. हो, हीच ती ओळ. इतका वैज्ञानिक आणि स्वतःच्याच संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा दृष्टिकोन हा एका प्राचीन ग्रंथात कसा असू शकतो? हेच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे. याच मोकळ्या दृष्टिकोनातून भारतीय तत्वज्ञानाची सहिष्णुता जन्माला आली. 10व्या मंडलात एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती. म्हणजे सत्य एकच आहे, पण ज्ञानी लोक त्याला अनेक नावाने हाक मारतात. अगदी अचूक. तुम्ही त्याला इंद्र म्हणा, वरुण म्हणा किंवा आजच्या काळात काहीही म्हणा, शेवटी ती एकाच ऊर्जेची वेगळी रूपं आहेत. हाच अद्वैत तत्वज्ञानाचा पाया आहे. म्हणजे इथे अध्यात्म अंधश्रद्धा नसून तो एक मुक्त शोध होता. हो, आणि म्हणूनच इथे वैचारिक स्वातंत्र्य नेहमीच होतं. आपण आत्तापर्यंत ज्या स्रोतांवर चर्चा केली त्यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, ऋग्वेद हा केवळ एक जुना धार्मिक ग्रंथ नाहीये. तो भाषाशास्त्र, शुद्ध गणित, समाजशास्त्र आणि प्रगल्भ तत्वज्ञान यांचा एक अजोड संगम आहे. आपण सर्व एकाच वैश्विक रचनेचा, त्या रूटचा भाग आहोत. ही शिकवण आजच्या काळातही खूप मार्गदर्शक आहे. निश्चितच. आज जेव्हा आपण पर्यावरणाचा ऱ्हास आणि मानसिक अशांतता पाहतो, तेव्हा हा एकात्मतेचा संदेश अधिकच समर्पक वाटतो. आपले विचार आणि कृती याचा निसर्गावर थेट परिणाम होत असतो. आणि या विश्लेषणाचा शेवट करताना मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचंय. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ही एक वैश्विक ध्वनी रचना आहे. हो. जर आपण आधुनिक विज्ञानाकडे म्हणजे क्वांटम फिजिक्सकडे बघितलं तर तेही हेच सांगतं की हे संपूर्ण विश्व मुळात अणुरेणूंचे नसून व्हायब्रेशन्स किंवा लहरींनी बनलं आहे. अगदी बरोबर. ध्वनी आणि स्पंदने हेच निर्मितीचं मूळ आहे. जे आजचे विज्ञान प्रयोगशाळांमध्ये शोधत आहे ते प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच डिकोड केलं होतं. ही विश्वाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार नक्की करण्यासारखा आहे. जर ध्वनीमध्ये सृष्टी निर्माण करण्याची किंवा ती बदलण्याची ताकद असेल तर आज आपण आपल्या दैनंदिन विचारांतून आणि शब्दांतून या विश्वात कोणत्या लहरी मिसळत आहोत? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आपण जे बोलतो त्याने आपण विश्वाच्या या अथांग रूतमध्ये सुसंवाद निर्माण करत आहोत की गोंधळ? याचा नक्की विचार करा. याच एका सखोल विचारासोबत आपण आजच्या या चर्चेला इथेच पूर्णविराम देऊया. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रगल्भ विषयाच्या शोधात.